त्या मोठ्या भावानं सगळे लोक निघून गेल्यानंतर खोलीचं दार लावलं आणि त्याला म्हटलं, का रे 12 वर्ष जाऊन हेच केलं काय? आणि पाण्याच्या पलीकडे तरुण जायचं रे, यासाठी 10 रुपये दिले तर नौका घेऊन जाते ना आपल्याला पलीकडे, त्यासाठी 12 वर्ष कशाला खर्च केलेत आयुष्यातले? साधकाच्यासाठी सिद्धी हा प्रतिबंध आहे, म्हणून त्यानं सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या सिद्धीमध्ये अडकू नये. मी काल गोष्ट सांगितली महाराजांच्या त्या सच्चिदानंदाची. नामाची सिद्धी प्राप्त झाली आणि त्यानं गाडीला थांबवलं. महाराज रागवले, मूर्खा, क्षुद्र गोष्टीसाठी नामाची शक्ती वापरतोस, सिद्धी वापरतोस. यानंतर भगवंताने वर्ण आश्रम धर्माचं निरूपण केलेलं आहे. ब्रह्मक्षत्रिय वैश्य शूद्र यांचे काय धर्म असावेत, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ यती यांचे काय धर्म असावेत. ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग सांगितला, 28 तत्व सांगितले. त्यानंतर एका तितिक्षु ब्राह्मणाची कथा सांगितली. कदरीव नावाचा एक अत्यंत कंजूष ब्राह्मण होता, खूप श्रीमंत होता, पण त्यानं कधीही दानधर्म केला नाही, एक कपर्दी काही खर्च केली नाही. आणि एके दिवशी घराला आग लागली आणि सगळं धन जळून गेलं. बायको सोडून गेली, हातामध्ये झोळी आली, भिक्षा मागू लागला. लोकांनी त्याच्या झोळीमध्ये कोणी शेणाचा गोळा टाकावा, कोणी चिखलाचा गोळा टाकावा. यानं त्याला वैराग्य निर्माण झालं. वैराग्य धारण केल्यानंतर तो शांत झाला आणि तो भिक्षू त्या ठिकाणी बोलू लागला, मला हे जे दुःख प्राप्त झालंय ना, हे दुःख, या दुःखाला देणारा दुसरा कोणी नाहीये. त्या भिक्षूने गीत गायलंय, नायंजनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्माग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत. त्या भिक्षूने म्हटलं, माझ्या सुख दुःखाला कारणीभूत माणसं नाही, देवता नाही, शरीर नाही, ग्रह नाही, कर्म नाही, काल नाही, मन हेच त्याला खरं कारणीभूत आहे. समाहितं यस्य मन प्रशांतं दानादिविक्यं वदतस्य कृत्यं असंयतं यस्य मनो विनश्यत दानादिविश्चेद परम किमेपि. ज्याचं मन शांत आहे, एकाग्र आहे, त्याला दान धर्म करण्याची काही गरज नाही. परंतु ज्याचं मन चंचल आहे, आळस इत्यादी दोषाने भरलेलं आहे, त्यानं किती जरी दानादी कर्म केले तरी त्याचा उपयोग होणार नाही. दानादिविक्यं वदतस्य कृत्यं समाहितं यस्य मन प्रशांतं. म्हणून मन जर ताब्यात असेल तर इंद्रिय वश होतात. इंद्रिय मनाला वश करू शकत नाही. म्हणून ज्याचं मन शांत झालं त्याला सगळं काही मिळालं. सुख दुःख या सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहेत. मनुष्य नेहमी आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडायचा प्रयत्न करतो. तुमच्यामुळे दुःख मिळालं, हे उपयोगाचं नाहीये. सुख दुःख हे देणारा दुसरं कोणी कारण नाहीये. आपलं मन, आपलं कर्म हेच सुख दुःखाला कारण आहे. आम्हाला लहानपणी एक कविता होती बघा, या झोपडीत माझ्या, एका फक्कड महात्म्याचं मंतव्य आहे, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तो महात्मा म्हणतो, राजाला महालात जे सुख मिळणार नाही ते मला झोपडीत मिळते. काय झोपडीमध्ये? भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत. झोपडीत काय? निजायला भूमी आहे, पांघरायला आकाश आहे. पहारे आणि तिजोऱ्या, श्रीमंताच्या घरी पहारे तिजोऱ्या असतात, आमच्या घरी दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. असं असताना सुद्धा मला सुख आहे.
हे सुख कशामुळे आहे? समाहितम यस्य मन प्रशांतम, त्याचं मन शांत आहे, त्याला सुख मिळतं. भगवंताने उद्धवाला फार सुंदर उपदेश केला. शेवटी प्रभूंनी भागवत धर्माचं निरूपण केलं आणि सांगितलं, उद्धवा आता हे माझं ज्ञान संपलं. गच्छोद्धव मया दिष्टो बदर्याख्यम ममाश्रमम् तत्र मत्पाद तीर्थोदे स्नानोपस्पर्शनै शुचिः. उद्धवा आता तू बद्रिकाश्रमाला जा, तिथं माझ्या चरणकमलांचं तीर्थ असणारे अलकनंदेचं स्नान कर, तू पवित्र होशील. अलकनंदेच्या दर्शनानं तुझं पापताप सगळं नष्ट होईल. अलकनंदेचं स्नान हे सगळ्यांना नाही करता येत. बद्रीनाथला गेल्यानंतर तिथं थंडीच एवढी असते ना की अंगातलं काही काढावंच वाटत नाही, आणि त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यात कोण स्नान करणार आहे? काही लोक करतात, आम्ही केलं होतं, जे होईल ते होईल. अलकनंदे स्नान केलं, यमुनोत्रीला गेलो, तिथं यमुनोत्री नुसतं बोट जरी पाण्यात घातलं तरी बोट बधीर होऊन जातं. अत्यंत पवित्र तीर्थ आहे. उद्धवा वनातले कंदमुळं फळं खा, थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्व सहन कर, आणि सदाचरणानं इंद्रिय ताब्यात ठेव, आणि मी तुला जो उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाचं चिंतन करत राहा. विविक्तम अनुभावयन, दुसऱ्याला सुद्धा त्याचा उपदेश कर. शुकदेवाने म्हटलं, राजन, भगवंताने उद्धवाला असा उपदेश केला. उद्धवानं भगवंताचं पूजन केलं. भगवान श्रीकृष्णांचे चरण आपल्या अश्रूंनी धुतले. प्रभूंना एक परिक्रमा केली आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना आपल्या चरण पादुका दिलेल्या आहेत. त्या चरण पादुका आपल्या मस्तकावर धारण करून उद्धवजी बद्रीनाथ क्षेत्राकडे जातात. युगायुगामध्ये भगवान परमात्मांनी आपल्या चरण पादुका आपल्या भक्तांना दिलेल्या आहेत. प्रत्येक युगामध्ये चरण पादुका दिलेल्या आहेत. जो देवा मन पादुका बलिशिनी तोची कृती शोभला, त्रेती राघव देत बंधू भरता सद्भाव ज्या लाभला. द्वापारे निज कृष्ण उद्धव सखा त्यासी जो लाभला, पांडुरंग कलित दास हरीचा त्या पादुका पावला. कृतयुगामध्ये बलिराजाला दिल्या, त्रेतायुगामध्ये रामप्रभूंनी भरतांना दिल्या, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवांना दिल्या, आणि कलियुगामध्ये अगदी अलीकडे पांडुरंग महाराज हरिदास नावाचे भक्त आहेत. त्या पांडुरंग महाराज हरिदासांना भगवान पंढरीनाथ पांडुरंगानं आपल्या चरण पादुका दिल्या. अजूनही हरिदासांच्याकडे त्या पादुका आहेत. तुम्ही पंढरपूरला जा, तिथं काल्याचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे बघा. आमचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धे मदन महाराज हरिदास ते सध्या तिथे आहेत. त्यांच्याकडे भगवंताच्या चरण पादुका आहेत, ज्या पांडुरंग महाराज दिलेले, पांडुरंगानं पांडुरंग महाराजांना दिलेले. अजूनही त्या पादुकांचा असा प्रभाव आहे की आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळेला, गुरुपौर्णिमा झाल्यावर, कार्तिकी पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी वद्य प्रतिपदेला महाद्वार काला होत असतो, आणि त्या महाद्वार काल्याच्या वेळेला ते हरिदास मदन महाराज त्या पादुका आपल्या मस्तकावर धारण करतात. आणि असा अनुभव आहे, आम्ही स्वतः पाहिलंय, त्या पादुका मस्तकावर धारण केल्याबरोबर त्यांची चेतना हरपते, नाडीसुद्धा बंद पडते, समाधी लागते. आणि मग नामदेव महाराजांचे वंशज त्यांना खांद्यावर घेऊन महाद्वारापर्यंत जातात, आणि तिथे महाद्वार काला होतो. आणि परत आल्यानंतर पादुका काढून ठेवल्यानंतर अर्धा तासाने पुन्हा शुद्ध येते. भगवंताने युगायुगामध्ये आपल्या पादुका आपल्या भक्तांना दिलेल्या आहेत. उद्धव भगवंताला प्रणाम करून त्या चरण पादुका धारण करून उद्धवजी बद्रीनाथ क्षेत्राच्या ठिकाणी आलेले आहेत. राजा, यानंतर बलराम दाऊभैया शेषावतार पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी आले, शंखोद्धार तीर्थाच्या ठिकाणी आले, आसन लावलं, प्राणायाम केला, षटचक्राचा भेद केला, आदिनारायणाचं स्मरण केलं, आणि शेषावतार बलभद्र आपल्या निजामाला निघून जातात. बलभद्र भगवान की जय.
सगळे यादव प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी आले. यादवांनी आपापसामध्ये चर्चा केली, दानधर्म पुष्कळ केला, तिथे स्नान केलं आणि समुद्राच्या काठावर उगवलेली वनस्पती पाहिली. त्याच्यातनं रस गळत होता, तो रस प्राशन केला. यादवांच्या अंगामध्ये भयानक नशा संचारली. सगळे यादव एकमेकाशी भांडू लागले, एकमेकांना मारू लागले आणि भांडता भांडता मारता मारता सगळे यादव खलास झाले. भगवंताने ब्राह्मणांचा शाप खरा केला. आता भगवान श्रीकृष्ण भालुका क्षेत्राच्या ठिकाणी येतात. एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान बसलेले आहेत. चतुर्भुज रूप आपलं प्रकट केलेलं आहे. आकाश मंडलामध्ये देवाने विमानांची दाटी केली आहे. आता भगवान निजधामाला येणार आहेत. भगवंताने आपल्या गुडघ्यावर आपला पाय ठेवलेला आहे. तो पाय चमकतो आहे तळवा. दूर एक भिल्ल आहे जरा नावाचा, त्याला वाटलं हरिणच बसलंय. त्या भिल्लानं बाण सोडला. तो बाण मुसळाच्या टोकापासून तयार केलेला. भगवंताच्या पायात तो बाण घुसून बसला. भिल्लाने येऊन पाहिला आपला बाण प्रभूंना लागलाय. भिल्ला रडू लागला. भगवंताने तो बाण काढून फेकून दिला आणि सांगितलं, भिल्ला रडू नकोस, उठ. अरे हे काम तू माझ्या मनासारखंच केलंस. जा, तुला उत्तम गतीची प्राप्त होईल. उत्तम गती म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. तो व्याध विमानामध्ये बसून स्वर्गामध्ये निघून गेला. भगवंताच्या गळ्यामध्ये तुलसी माळा होती, वैजयंती माला होती. त्या तुलसी मालेच्या वैजयंती मालेच्या सुगंधाच्या रोखानं दारुक भगवंताचा सारथी शोधत शोधत तिथे आलेला. आणि दारुकानं पाहिलं आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसलेले आहेत. त्यांच्या पायातून रक्त येतंय. दारुक अत्यंत व्याकुळ झाला. भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. दारुकानं म्हटलं, देवा आपण जाणार, आपण गेल्यानंतर काय होईल? चंद्र नसल्यानंतर अंधारात ज्याप्रमाणे काही दिसत नाही त्याप्रमाणे आपले चरण कमल न दिसल्यामुळे मला दिशा कळेनाशा झाल्या. मी अस्वस्थ झालो. भगवंताने म्हटलं, दारुका आता इथे थांबू नका, तुम्ही द्वारकेला जा आणि माझ्या सगळ्या स्त्रियांना सांगा की आता अर्जुना समवेत तुम्ही निघून जा, द्वारकेत कोणी राहू नका. मी निजामाला गेल्यानंतर द्वारका समुद्रामध्ये विलीन होऊन जाईल. भगवंताचा गरुडध्वज, रथ, ध्वज, आयुध सगळे आकाशमंडलात निघून जातात. दारुक भगवंताला प्रदक्षिणा करतो. त्यांच्या चरणकमलावर आपलं मस्तक ठेवून वारंवार नमस्कार करत रडत रडत निघून जातो द्वारकेच्या दिशेने. राजाने आता यानंतर भगवान श्रीकृष्ण निजधामाला येणार आहेत. आकाशमंडलात सगळ्या देवांनी आपल्या विमानांची दाटी केलेली आहे. सगळे देव भगवंतावर पुष्पांचा वर्षाव करताय आणि भगवंताने आपल्या शरीरातून दिव्य तेज उत्पन्न केलं. लोकाभिरामां स्वतनुं धारणा ध्यान मंगलम् योग धारणयाग्नेया दग्धधामा विशत्स्वकम्. ज्याप्रमाणे एखादी वीज चमकावी तर विजेकडे पाहण्याचं धारिष्ट धैर्य कोणाच्या दृष्टीनं नसावं. भगवंताच्या शरीरातून दिव्य तेज उत्पन्न झालं आणि तेजा पाठोपाठ सगळ्यांचे डोळे दिपले आणि या तेजानं भगवान अंतर्धान झाले आणि भगवान निधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान निजधामाला निघून जातात. परंतु आमच्या मराठी संतांनी मात्र हे मानलं नाही. शिवलीलामृत भक्तिविजय रिलणारे श्रीधर स्वामी नाझरेकर हे जेव्हा भगवंताचं निर्याण लिहित होते तेव्हा त्यांना असा अनुभव आला, कोणीतरी त्यांच्या हाताला मागे धरून ओढतंय. 2-3 वेळेला असं झालं. त्यांनी लेकरी ठेवून दिली. रात्रीच्या वेळेला दृष्टांत झाला. भगवान पांडुरंगानं सांगितलं, अरे वेड्या, मी गेलोच नाही,
तिथून भालुका तीर्थाहून जो निघालो तो सरळ पंढरीला येऊन उभा राहिलो. म्हणून आमच्या मराठी संतांची धारणा आहे, जो द्वारकेचा राणा आहे तोच पंढरीचा राणा आहे. गोकुळात याने चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला. गोकुळात खूप खोड्या केल्या म्हणून त्याला संतांनी उभं केलंय. समचरण ठेवून तो उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजनी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. इथे एकादश स्कंद संपतो. द्वादश स्कंदाला आरंभ होतो. राजानं शुकदेवांना प्रश्न केला, महाराज कलियुगातले लोक कसे वागतील. शुकदेवांनी कलियुगातल्या राजवंशाचं वर्णन केलं. सांगितलं, राजा कलियुग इतकं भयानक आहे की मागचं वर्ष बरं म्हणण्याची वेळ आहे. कलियुग जसं जसं पुढे जाईल तसं तसं भयानक वातावरण निर्माण होईल. सगळे काही अधर्म माजेल. आमचे वडील एक फार सुंदर कविता म्हणायचे. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली मातला, कठीण काल हा आला पुढे. कलीचं लक्षण आहे पुत्र पित्याचा द्वेष करीती, कांतापतीसी मानेना, बंधू बंधूचे वैर लागले, सासूवर जीव देती सुना. कलीचं फार कठीण असं लक्षण आहे. कली लागला म्हणजे लोकांचं एकमेकांशी पटणार नाही. स्वार्थपरायण लोक होतील. नाती संकुचित होतील. आता नाती इतकी संकुचित झालेली आहे. वडिलांच्या भावाचे मुलं किंवा मुली म्हणलं तरी सुद्धा ते लांबचे वाटतात. जुन्या काळामध्ये ओळख पाळख नसलेले लोक सुद्धा शहरामध्ये कोणी असेल तर उपचार वगैरे असेल तर त्यांच्याकडे येऊन राहत असत. मारा 8-8 दिवस आनंदाने लोक सेवा करत असत, काही नातं नसताना सुद्धा. पण आताचा काळ अत्यंत कठीण झालाय. आज के इस इंसान को ये क्या हुआ, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. आज के इंसान को क्या हुआ, उसका पुराना प्यार खो गया. आज के इस इंसान को ये क्या हुआ, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. आज के इंसान को क्या हुआ, उसका पुराना प्यार कहाँ खो गया. कैसी ये मनहूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है. कैसी ये मनहूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है. कहीं पे खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला. सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है. चारों ओर दगा ही दगा है, हर छुरे पर खून लगा है. आज दुखी है जनता सारी, लोते हैं लाखों नर नारी. रोते हैं आंगन गलियां रे, रोते आज मोहल्ले सारे. रोती सलमा रोती सीता, रोती है कुरगान और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. इसलिए सारे देश को जहरी नागों ने डस लिया. सारे देश को जहरी नागों ने घर को लगा दी आग, घर के आज चिरागों ने. आज के इस इंसान को ये क्या हुआ, उसका पुराना प्यार कहाँ पर. कलीचे लक्षण आहे. जसा कली पुढे जाईल तसं तसं उत्तरोत्तर धर्म सत्य पवित्रता क्षमा दया आयुष्य बळ स्मरणशक्ती याचा लोप होत जाईल.
विवाह संबंध एकमेकांच्या आवडीवरूनच ठरतील. व्यवहारामध्ये कपटालाच महत्व असेल. ब्राह्मणाची ओळख केवळ जाणवं एवढीच असेल. बाह्य वेशावरून आश्रम ठरेल, बाह्य वेशावरून दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणं असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. आणि बोलण्यातलं चातुर्य हेच पांडित्य समजलं जाईल. आज काय होणार आहे? 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवले महाराज. राजा, कली अत्यंत कठीण आहे रे. कली दोषाचा निधी आहे. फक्त या कलीमध्ये एक चांगला गुण आहे. कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजे. राजा, कली दोषांचा खजिना आहे, परंतु त्याच्या ठाई एक मोठा गुण आहे. म्हणजे कलियुगामध्ये भगवंताचं संकीर्तन केल्यानं सगळ्या आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. जो भगवंताचं नाम घेईन, नाम संकीर्तन, लीला संकीर्तन, रूप संकीर्तन जो करेल त्याला भगवत प्राप्ती होते. 4 प्रकारचे प्रलय सांगितले. यानंतर शुकदेवाने म्हटलं, राजन, इथपर्यंत मी तुला हे ज्ञान सांगितलं, आताही माझं ज्ञान संपलं. राजा, आज तो तक्षक तुला दंश करण्यासाठी येणार आहे. राजा, मरणाला घाबरशील? राजा परीक्षितानं शुकदेवांना सांगितलं, महाराज, आपण माझी अशी तयारी करून घेतली की आता याचे नाही याचे डोळा, कुठल्याही क्षणी मृत्यू आला तरी मी मृत्यूला आनंदानं सामोरा जायला तयार आहे. श्रीमद भागवते मृत्यू जिंकावा कसं हे शिकवणारं शास्त्र आहे. शुकदेवाने म्हटलं, राजा, मीच परमधाम ब्रह्म आहे, परमपद ब्रह्म मीच आहे, याचं अनुसंधान तू सतत ठेव आणि यामुळे तू आपल्या निरुपाधिक रूपात स्थिर राहशील. तक्षक तुला चावला तरी सुद्धा तुला तो दिसणार नाही. तुला आपलं शरीर हे सगळं विश्व स्वतःहून वेगळं आहे असं भासणार नाही. कारण या वेळेला या चिंतनानं तुला स्वतः असं सगळं ब्रह्मरूप अनुभवाला येईल. शुकदेवाने म्हटलं, राजन, इथपर्यंत मी तुला हे ज्ञान सांगितलेलं आहे, माझं हे ज्ञान संपलं. राजा परीक्षितानं शुकदेवांचं पूजन केलं. आपल्या अश्रूंनी शुकदेवांचे पाय धुतले. सिद्धोस्मि निगृहीतोस्मि भवता करुणात्मना श्रावितो यच्च मे साक्षात अनादि निधनो हरी. महाराज, आपण माझ्यावर कृपा केली. आज आपल्या कृपेनं मी सिद्ध झालो, अनुगृहीत झालो, कृतकृत्य झालो. अज्ञानंच निरस्तम मे ज्ञान विज्ञान निष्ठया भवता दर्शितम क्षेमम परम भगवता परम. आज माझं सगळं अज्ञान नष्ट झालं. अज्ञान कायमचं नाहीसं झालं आणि भगवंताच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. गुरुदेव, मी आपलं हे ऋण कसं फेडू? मी आपल्याला काय देऊ? सद्गुरूंना आपण काय द्यावं? आपण काय देऊ शकणार आहे सद्गुरूंना? तुकाराम महाराज म्हणतात, ठेविता हा पायी जीव थोडा. महाराजांनी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला इतकं काही दिलंय की आपण त्याच्या बदल्यात त्यांच्या उपकाराची परतफेड करायची म्हटली तर जीव जरी त्यांच्या पायाजवळ ठेवला तरी सुद्धा तो कमी पडेल. शुकदेवजी महाराज उठून उभे राहिले आणि जसे आले तसे उत्तर दिशेकडे भागवताचं गान करत करत निघून जातात. शुकदेवजी महाराज. यानंतर ब्राह्मण पुत्राच्या वेशात तक्षक परीक्षिताच्या जवळ आला. जवळ येताच त्यानं मूळ रूप धारण केलं, परीक्षिताला दंश केला. पण आधीच परीक्षित महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या परमधामाला पोहोचले होते. शरीराला दंश केल्यामुळे शरीर जळून गेलं. एक दिव्य विमान तिथे प्राप्त झाला आणि विमानामध्ये बसून महाराज परीक्षित भगवंताच्या वैकुंठधामाला निघून जातात. परीक्षित महाराज की जय. वैकुंठनाथ भगवान की जय. यानंतर माझ्या पित्याला तक्षकानं दंश केला आणि त्यामुळे माझ्या बाबांचा मृत्यू झाला. म्हणून परीक्षिताचा पुत्र जन्मेजय क्रुद्ध झाला आणि त्या जन्मेजयानं सर्पसत्र यज्ञ आरंभिला. स्वाहा म्हटल्याबरोबर साप यज्ञकुंडात पडत असत. तक्षकाच्या नाशासाठी हा सर्पसत्र आरंभिला. तक्षकानं ते पाहिलं. तक्षक इंद्राला शरण गेला.
ब्राह्मणांनी म्हटलं, जन्मेजया, तक्षक काही येत नाही, तो इंद्राला शरण गेलाय. जन्मेजयानं म्हटलं, तुमच्या मंत्रात सामर्थ्य आहे, इंद्राय तक्षकाय स्वा म्हटल्यावर इंद्र आणि तक्षक दोघेही आले. त्यावेळेला जन्मेजय नावाच्या मुनीने, त्या वैशंपायन नावाच्या मुनीने जन्मेजयाला उपदेश केला, अरे तुझा पिता शुकदेवांच्या मुखातून भागवताचं ज्ञान ऐकून मुक्त झाला आणि तू एक किडे मारत बसलास, ही हत्या करत बसलास. जन्मेजयाला त्यापासून परावृत्त केलं आणि वैशंपायन मुनीने जन्मेजयाला महाभारताचं ज्ञान सांगितलं. 1.25 लक्ष भारत केले निर्माण. ते निर्माण व्यासाने केलेलं भारत ते महाभारत जन्मेजयाला सांगितलं. जन्मेजयाचा उद्धार झाला. यानंतर मार्कंडेयांची कथा येते. मृकंड मुनींना पुत्र नसतो, भगवत तपस्या करतात. भगवान म्हणतात 2 मुलं आहेत, एक मूर्ख मुलगा आहे 100 वर्ष आयुष्य आणि शहाणा मुलगा आहे 12 वर्ष आयुष्य. कोण पाहिजे? मृकंडाने म्हटलं तेव्हा शहाणा मुलगाच द्या, मूर्ख मुलगा काय करायचा. मार्कंडेयांचा जन्म झाला. अवघ्या 6व्या वर्षामध्ये मार्कंडेय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्ञान घेतात. मार्कंडेयाची ती बुद्धिमत्ता पाहून आई वडिलांना शोक येतो, रडायला येतं. जेव्हा मार्कंडेयाला कळलं की आपलं आयुष्य फक्त 12 वर्षाचं आहे, त्यातले 6 वर्ष गेलेत, 6 वर्ष राहिले. मार्कंडेयानं सर्व संघ परित्याग केला. मार्कंडे बद्रीनाथ क्षेत्राच्या ठिकाणी आले. तिथे मार्कंडे शिला आहे, त्याच्यावर बसून मार्कंडेयाने 10,000 वर्षेपर्यंत भगवंताची तपस्या केली. भगवान प्रसन्न झाले. मार्कंडेयाला म्हटलं, तुम्हाला काय हवं ते मागा. मार्कंडेयानं म्हटलं, देवा मला माया दाखवा. भगवंताने म्हटलं, अरे या मायेतून माझ्या कोणीच सुटत नाही. सांगितलं मला माया दाखवा. भगवंताने मार्कंडेयांना माया दर्शन करविलं. मायेतून मार्कंडेय सहज तरले. भगवान शंकरांनी मार्कंडेयांना दर्शन दिलं आणि मार्कंडेयाला चिरंजीव असा आशीर्वाद दिला. 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणा, कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आणि 8वे चिरंजीव मार्कंडेय. म्हणून आपल्याकडे दरवर्षी मार्कंडेयांचं पूजन करायला सांगितले शास्त्रानं. कधी? जेव्हा आपल्या घरी मुलांचा वाढदिवस असतो, वर्धापन दिन असतो, तेव्हा मार्कंडेयांचं पूजन करावं. वाढदिवस कसा साजरा करावा? आपण कसा करतो? तो केक आणला जातो. काय असतं कोणास ठाऊक त्या केकमध्ये. मग त्याच्यावर दिवे लावले जातात आणि आमच्या कुलदीपकाला सांगितलं जातं, बाळा फुंक. आणि आमच्या कुळाचे दिवे लावणारा दरवर्षी दिवे विझवत असतो. मला एक सांगा, भारतीय संस्कृतीमध्ये तोंडानं फुंकर घालून दिवा विझवणं हा शकून मानलाय का अपशकून मानलाय? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामध्ये आपण या पद्धतीनं वाढदिवस साजरा करतो. ही आपली पद्धत नाही आहे. ज्या बालकाचा वाढदिवस आहे त्याला मंगल स्नान घालावं, औक्षण करून स्नान घालावं, नवीन वस्त्र द्यावेत, अलंकार घालावेत, त्याच्या हातून सप्त चिरंजीवांचं मार्कंडेयांचं पूजन करावं, भूदेव ब्राह्मणांचं पूजन करावं. जिथे जिथे गोसेवा चालत असेल, गायींच्या सेवेसाठी त्याच्या हातून काही दान द्यावं. जिथे वेदसेवा चालत असेल, वेदसेवेसाठी त्याच्या हातून काही दान द्यावं. मोठ्याने त्याला ओवाळावं, आशीर्वाद द्यावा. मार्कंडेयाचं पूजन आणि प्रार्थना करावी. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यमैश्वर्य देहि मे मुनिपुंगव. एवढं केल्यानंतर मग तुम्हाला काय खाय प्यायचं करायचं ते करा ना. वाढदिवसाची खरी पद्धत ही आहे. महात्मा सूताने म्हटलं, मनीश्वर हो. यानंतर महर्षी वेदव्यासांनी वेदाचं 4 भागामध्ये विभाजन केलं. 4 शिष्यांना 4 वेद दिले. महात्मा सूताने म्हटलं, इथपर्यंत मी तुम्हाला हे ज्ञान सांगितलं. आता संक्षेपानं श्रीमद भागवतामध्ये काय काय विषय आला याला अवतरणिका असं म्हणतात. एक 5 मिनिटामध्ये ही अवतरणिका झाली. म्हणजे जे 11 दिवस येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी समरी भागवताची अवतरणिका ज्याला म्हणतात. ही अवतरणिका जरी ऐकली तरी सुद्धा पुष्कळ भागवताच्या श्रवणाचं फल प्राप्त होतं.
श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत काय काय विषय आलेत त्यांचं संक्षेपानं वर्णन आहे. याला अवतरणिका म्हणतात. महात्मा सूत सांगू लागले, नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनान्. अत्र संकीर्तितः साक्षात् सर्वपापहरो हरिः नारायणो ऋषिकेशो भगवान सात्वतां पतिः. या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयांची प्रचिती येते. या पुराणामध्ये त्यात परमतत्वाचा अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधन याविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पहिल्या स्कंदामध्ये भक्तियोग आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचं वर्णन आलंय. परीक्षिताची कथा, नारदांचं चरित्र आलेलं आहे. ब्राह्मणांचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताचं प्रायोपवेशन व्रत आणि शुकदेवांचा आणि त्याचा संवाद ही कथा पहिल्या स्कंदामध्ये. दुसऱ्या स्कंदामध्ये योग धारणेनं अर्चिरादी गती, त्यानंतर ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद, भगवंताच्या 22 अवतारांचं वर्णन आणि सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांचं वर्णन दुसऱ्या स्कंदामध्ये आलेलं आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्री यांची भेट, पुराण संहितेविषयीचा प्रश्न, प्रलय कालातील परमपुरुषाची स्थिती यांचं निरूपण, यानंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, नंतर प्रकृती विकृती यांचं वर्णन, यापासून निर्माण झालेली कार्यसृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती, विराट पुरुषाची स्थिती, त्यापासून निर्माण झालेले त्या ठिकाणी सगळे लोक, त्याचबरोबर समुद्रातून पृथ्वीवर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध, भगवान वराहावतारांची कथा, देवता पशुपक्षी मनुष्याची सृष्टी, रुद्रांची उत्पत्ती, स्वयंभू मनू आणि शत्रुपा यांचा जन्म, कर्दम प्रजापतीचं चरित्र, देवहूतीचं चरित्र, कपिलांचा अवतार, कपिलदेव आणि देवहूती यांच्यातला सांख्य तत्वज्ञानाचा प्रसंग, एवढ्या कथा तृतीय स्कंदामध्ये झालेल्या आहेत. चौथ्या स्कंदामध्ये मरीची इत्यादी 9 प्रजापतींची उत्पत्ती, दक्ष यज्ञाचा विध्वंस, दुर्वाचा आणि पृथ्वीचं चरित्र, प्राचीन परी नारद यांच्यामधला संवाद, यानंतर 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं आख्यान, नाभी ऋषभ आणि भरताचं चरित्र, दिव्यवर्ष समुद्र पर्वत आणि नद्यांचं वर्णन, ज्योतिषचक्राचा विस्तार, त्याचबरोबर जम्बूद्वीपाचं वर्णन, सप्त पाताळ आणि नरक यांच्या स्थितीचे वर्णन, एवढ्या कथा पंचम स्कंदामध्ये आलेल्या आहेत. 6व्या स्कंदामध्ये प्रचितेपासून दक्षांची उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती, त्यापासून देवतासुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी इत्यादींचा जन्म, वृत्रासुराची उत्पत्ती, वृत्रासुराला झालेली परमगती, विश्वरूपाचं वर्णन, नारायण वर्मकवचाचं पठन, विश्वरूपाचा वध, ब्रह्महत्या, दूरीकरण, वृत्रासुराचा वध. यानंतर 7व्या स्कंदामध्ये दितीपुत्र हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि भगवा भक्त प्रल्हाद यांचे चरित्र आलेले आहेत. 8व्या स्कंदामध्ये मन्वंतरांची कथा, गजेंद्र मोक्ष, मन्वंतरामध्ये निरनिराळ्या मन्वंतरात होणारे भगवंताचे निर्णय अवतार, कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हायग्रीव इत्यादी अवतारांचं वर्णन, मोहिनी अवतार, देवासुर संग्राम, दैत्यांचं समुद्र मंथन इतक्या. त्याचबरोबर बलिराजाकडे भगवान वामन याचिकाचं रूप देऊन दान मागायला येतात, इतक्या कथा 8व्या स्कंदामध्ये आल्या. 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, सुद्युम्नाचं इलेचं चरित्र, सूर्यवंशाचा वृत्तांत, सुकन्येचं शर्यातीचं चरित्र, सौबरीची कथा, भगवान श्रीरामांचं चरित्र, निमीचा देहत्याग, त्याचबरोबर परशुरामाने केलेला पृथ्वीवरचा क्षत्रिय संहार, पूर्वरव्याचं चरित्र, चंद्रवंशाचं चरित्र, ययातीची कथा, यदूचं चरित्र आणि यदूच्या वंशात भगवंताने घेतलेला गोपालकृष्णांचा अवतार, इथपर्यंत कथा 9व्या स्कंदामध्ये आलेल्या आहेत. 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाने घेतलेला अवतार, असुरांचा केलेला संहार, त्याचबरोबर भगवंताने वसुदेवांच्या घरी जन्म घेतला, गोकुळामध्ये मोठे झाले, पूतनेला त्या ठिकाणी ठार मारलं, शकटासुराचा वध केला, तृणावर्त बकासूर, वत्सासूर यांचा वध, धेनुकासूर, प्रलंबासूर यांचा वध, दावानल भक्षण, गोपांचं रक्षण, कालियाचं मर्दन, कात्यायनीचं व्रत, गोपींचं वस्त्रहरण, यज्ञपत्न्यांच्यावर कृपा, गोवर्धन धारण, इंद्राचा मानभंग, त्यानंतर शरद ऋतूचं वर्णन, गोपींच्या समवेत केलेली रासलीळा, शंखचूडाचा वध, अरिष्टासूर केशीचा वध, अकुराचं आगमन, भगवंत
गोकुळून मथुरेला जात असताना गोपींनी केलेला शोक, भगवंताचं मथुरेकडे प्रस्थान, कोल्यापुढे हत्तीचा वध, मुष्टिक चाणूर कंस इत्यादींचा वध. त्यानंतर भगवान सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये अध्ययनासाठी आले. यानंतर मथुरेमध्ये उद्धव भगवंताच्या आज्ञेनं जातात. यानंतर जरासंधानं केलेलं आक्रमण, कालयवनाचा वध, मुचकुंदाचा वध, मुचकुंदाची दिव्य कथा, कालयवनाचा वध. यानंतर त्या ठिकाणी भगवान रुक्मिणीचं हरण करतात. रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह. यानंतर हरी आणि हर यांच्या युद्धाची कथा, अनिरुद्ध आणि उषा यांचा विवाह, भौमासुराचा वध, 16,100 कन्यांचं पाणीग्रहण, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट दंतवक्त्र, शंभरासूर इत्यादिकांचा भगवंताने केलेला वध, पांडवांचा निमित्त करून पृथ्वीचा भार उतरविणं, पांडवांचा राजसूय यज्ञ, आणि त्यानंतर सुदाम्याची कथा, वेदस्तुतीचा अध्याय, सुभद्रहरणाची कथा, एवढ्या कथा दशमस्कंदामध्ये आलेल्या आहेत. 11व्या स्कंदामध्ये ब्राह्मणांच्या शापाचं निमित्त करून भगवंतांनी यदुवंशाला करून दिलेला शाप, श्रीकृष्ण उद्धव यांचा अद्भुत संवाद, नवयोगेश्वरांचा संवाद. यानंतर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली उद्धवगीता, भगवान दत्तात्रेयाने केलेल्या 24 गुरूंचं वर्णन, भगवंताने उद्धवाला केलेला निर्णय उपदेश. यानंतर त्या ठिकाणी बलरामांचं निजधाम गमन, भगवान श्रीकृष्णाचं निजधाम गमन, परीक्षिताचं निर्याण, एवढ्या कथा 12 स्कंदामध्ये आलेल्या आहेत. निर्णयायुगांची लक्षणं, 4 प्रकारचे प्रलय, 3 प्रकारच्या उत्पत्ती आणि भगवंताच्या अंग उपांगांचं स्वरूप कथन आणि विश्वकर्मा सूर्याच्या गणांचं वर्णन. महात्मा सुताने म्हटलं, मुनीश्वर हो, येथपर्यंत मी तुम्हाला या दिव्य कथा सांगितल्या आहेत. य एवं श्रावये नित्यं यामक्षणमनन्यधी श्रद्धावान शृणुयात् पुनत्यात्मानमेव सः. जो मनुष्य एकाग्र चित्तानं एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना भागवत ऐकतो किंवा ऐकवितो, त्याला अत्यंत पवित्रता प्राप्त होते. द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी तो श्रवण करतो, तो दीर्घायुष्य होतो. जो निराहार होण्याचा पाठ करतो, तो पापरहित होतो. जो मनुष्य अंतःकरण ताब्यात ठेवून उपवास करून पुष्कर, मथुरा, द्वारका या नगरीमध्ये भागवताची कथा ऐकतो. आपल्या इथे कथा ऐकणं याचं पुण्य आहे ते, परंतु विशेष तीर्थक्षेत्रामध्ये कथा श्रवणाचं सुद्धा पुण्य सांगितलेलं आहे. पुष्कर, मथुरा, द्वारका, नैमिषारण्य, निरनिराळ्या ठिकाणी भगवंताच्या कथांचं फार महत्त्व सांगितलं. महात्मा सुताने म्हटलं, मुनीश्वर हो, येथपर्यंत मी तुम्हाला माझ्या गुरुदेवांच्या कृपेने श्रीमद भागवत सांगितलेलं आहे. सर्व वेदांत सारम यत् ब्रह्मात्मैकत्वलक्षणं वस्तुद्वितीयं तन्निष्ठं कैवल्यैक प्रयोजनम्. श्रीमद भागवत म्हणजे सगळ्या वेदांताचं सार आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्ती करून देणार आहे श्रीमद भागवत आहे. जो कोणी या श्रीमद भागवताचं श्रवण करतो, पृष्ठपदी पौर्णिमेला याचं श्रवण करतो, सुवर्ण सिंहासनावर स्थापन करून याचं दान देतो, त्याला परमगती प्राप्त होते. श्रीमद भागवत सगळ्या वेदांताचं सार आहे. निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा. जसं सगळ्या तीर्थांमध्ये गंगा नावाचं तीर्थ श्रेष्ठ आहे, सगळ्या देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत, सगळ्या वैष्णवांमध्ये शंकर श्रेष्ठ आहेत, त्याप्रमाणे पुराणांमध्ये सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद भागवत अत्यंत श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतं पुराणममलं यद वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंसमेकममलं ज्ञानं परं गीयते तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् विपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः. महात्मा सुताने म्हटले, श्रीमद भागवत सगळ्या दृष्टीने निर्दोष असं पुराण आहे, वैष्णवांना अत्यंत प्रिय आहे. या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसाच्या अद्वितीय आणि मायेपासून पूर्णतः अलिप्त असतात ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या कर्मापासून आत्यंतिक निवृत्ती, नैष्कर्म्य अवस्था, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. जो भक्तीने आता श्रवण पठन करतो, मनन करतो, तो मुक्त होतो. कस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपेण
योगींद्राय तदात्मनाथ भगवत नाथाय कारुण्यतः तच्छुद्धं विमलं विशोकममृतं सत्यं परं धीमहि. सर्वप्रथम श्रीमद भागवताची कथा आदिनारायण ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवानं नारदांना सांगितली, नारदानं व्यासांना सांगितली, व्यासाने शुकदेवांना सांगितली, शुकदेवानं राजा परीक्षितांना सांगितली. त्यावेळेला महात्मा सुताने श्रवण केलं आणि तेच ऋषींना सांगितलं. तेव्हापासून तुम्हा सगळ्यांच्या उद्धारासाठी हा कल्पवृक्ष या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला. सत्यम परं धीमहि. आम्ही त्या सत्यस्वरूप भगवंताचं ध्यान करतो. श्रीमद भागवताचा उपक्रम सत्यम परं धीमहि अन झाला होता आणि श्रीमद भागवताचा उपसंहार सत्यम परं धीमहि या पदानं त्या ठिकाणी करतायत. शुकदेवांना नमस्कार. परीक्षिताला त्यांनी मुक्त केलं. महात्मा सुताने म्हटलं, मुनीश्वर हो, येथपर्यंत मी तुम्हाला माझ्या गुरुदेवांच्या कृपेने श्रीमद भागवताची कथा सांगितली आहे. आपली ही कथा या ठिकाणी समाप्त होते. आपलं सुद्धा श्रीमद भागवत 11 दिवसांचं हे श्रीमद भागवत आता येथे समारोपाकडे जात आहे. भागवताची कथा सामान्य नाही आहे. विद्यावतां भागवते परीक्षा असं म्हटलेलं आहे. मोठ्या मोठ्या विद्वानांची भागवतामध्ये परीक्षा होते महाराज. भागवत सामान्य ग्रंथ नाही आहे. अनेक महात्मे ज्यांनी आपलं जीवन भागवताला समर्पण केलं, अशा महात्म्यांच्या मुखातून भागवताची कथा ऐकावी. आपल्या समोर श्री महाराजांच्या कृपेनं, श्री दत्ताभैयांच्या प्रेरणेनं 11 दिवस पर्यंत हे ज्ञानसत्र चाललेलं आहे. प्रामाणिकपणानं सांगतो, हे ज्ञान सांगण्याचा, भागवताची कथा सांगण्याचा मला अधिकार नाही आहे. मी फार लहान बालक आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, बालक बापाचे ताटीरी गे, ते बापा तेचे जेवू लागे. लहान मुलं काय करतं, आपल्या वडिलांच्या पानामध्ये जेवायला बसतं, त्यांच्याच पानातला घास घेऊन त्यांना भरवण्याचा प्रयत्न करतं. त्याचा हातही पुरत नसतो. त्याचं प्रेम पाहून वडील खाली वाकून तो घास आपल्या मुखामध्ये प्रेमानं घेतात. याच न्यायानं महाराजांच्या दरबारामध्ये आपणा सर्वांच्या समोर आपल्याच पानातला घास घेऊन मी आपल्या तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. माझा हात सुद्धा आपल्यापर्यंत पुरत नव्हता, पण आपण अत्यंत प्रेमानं माझ्या हातातला प्रेमाचा ग्रास आपल्या मुखामध्ये घेतला. श्रीमद भागवताची कथा सांगण्याचं धाडस का झालं याचं कारण आहे भगवंताची मोठी कृपा. आणि आमचं मूल ग्राम गोदावरीच्या काठावर पवित्र असं गोंदी नावाचं, गोविंदपूर नावाचं क्षेत्र, तिथे भागवताची सेवा करणारी अनेक घराणी आहेत. आणि त्यामध्ये एका घराण्यामध्ये भगवंताच्या कृपेनं जन्म मिळाला. तुकाराम महाराजांनी म्हटले, देवा मी तुझी भक्ती करतो, यामध्ये माझं स्वतःचं काही नाही आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांनी जी तुझी सेवा केली आहे त्याच्यामुळे मी सेवा करतोय. याच न्यायानं मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या घरी 3-4 पिढ्यापासून श्रीमद भागवताची परंपरा सुरू आहे. आमचे आजोबा वैकुंठवासी देवीदास महाराज, आमचे पूज्य पितृचरण वैकुंठवासी सुमंत महाराज यांनी लहानपणापासून जे संस्कार केले, यानंतर या जीवाला साधकांचे मायबाप, योगियांचे शिरोमणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलंकापुरी क्षेत्रामध्ये राहण्याचं भाग्य प्राप्त झालं. आळंदी सामान्य नाही आहे. आळंदी हे ज्ञानपीठ आहे. आलम पुरे म्हणेस्तोर जी आपल्या साधकाला, भक्ताला ज्ञानाचं प्रदान करते त्याला आळंदी असं म्हणावं. आलम दियते ती आळंदी. आणि त्या आळंदीमध्ये साधकांचे मायबाप ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. जी इच्छा करावी ती ज्ञानेश्वर महाराज पूर्ण करतात. हे ज्ञानपीठ अशा आळंदी क्षेत्रामध्ये वेदाध्ययन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या सद्गुरू निजानंद महाराज वेदविद्यालयामध्ये शुक्ल यजुर्वेदाचं अध्ययन करता आलं. आमचे गुरुजी परमश्रद्धेय वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक गुरुजी, जे आता नाशिकला दत्तधाम इथे, त्यांनी आता अग्निहोत्र दीक्षा घेतलेली आहे.
त्याचबरोबर वेदशास्त्र संपन्न अशोक शास्त्री कुलकर्णी गुरुजी, वैकुंठवासी निपाळकर गुरुजी यांच्याजवळ बसून काही अध्ययन करता आलं. आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना अनेक महात्म्यांचा संघ घडला. पद्मश्री वेदांग चक्रवर्ती परमश्रद्धेय काशी निवासी गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांचा संघ घडला. याचबरोबर अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमश्रद्धेय राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुरुवर मुकुंद काका जाटदेवळेकर ज्यांनी पंढरीच्या वारीला नेलं आणि वारकरी संप्रदायाची ओळख करून दिली. त्याचबरोबर पंढरी क्षेत्रामध्ये ज्यांच्याजवळ राहून काही अध्ययन करता आलं. ज्ञानावतार हरिभक्तीपरायण सद्गुरुवीर चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातून काही श्रवण करता आलं. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्यासमोर तोडक्या मोडक्या भाषेमध्ये 11 दिवस ही भागवताची कथा ठेवण्याचा प्रयत्न केला. खरंच सांगतो, भागवत सांगण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. आपण कोण सांगणार? तुकाराम महाराजांनी म्हटलंय, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धणी वेगळाची. कोकिळा बोलते, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, परंतु बोलविणारा धनी मात्र निराळा आहे. तसं ज्याप्रमाणे यंत्र असतं की नाही लहान मुलाचं खेळणं, त्याला जितकी चाबी द्यावी तितकं ते चालतं. जितनी चाबी भरी रामणे उतना चले खिलवना, या न्यायानं हे यंत्र आपल्याला समोर बसलेलं आहे. पण या यंत्राला चाबी देणारे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. या यंत्राला चाबी देणारे ज्ञानेश्वर महाराज आळंदी क्षेत्रामध्ये बसलेले आहेत. म्हणून त्यांनी जे स्फुरण द्यावं ते या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त व्हावं. यामध्ये माझं स्वतःचं काहीच नाही आहे. जे काही असेल ते सगळं श्री महाराजांचं आहे, माझ्या गुरुपरंपरेचं आहे. यामध्ये एखादा अपसिद्धांत जर वाणीतून गेला असेल तर तो दोष माझा आहे. नागपूर शहर हे सामान्य नाही आहे महाराज. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, ये विद्येची नगरी असं ज्या नागपूर शहराला म्हणावं अशी नागपूर नगरी आहे. मोठ्या मोठ्या विद्वानांची परंपरा या नागपूर शहराला आहे. म्हणून नागपूर शहरातले त्या ठिकाणी जे श्रोते आहेत ते सुद्धा चोखंदळ श्रोते आहेत महाराज, सामान्य श्रोते नाही आहेत. आम्ही इतरत्र हजारो लोकांच्या समोर भागवताची कथा सांगतो, पण मला सांगायला अभिमान वाटतो की इतरत्र भागवताची कथा सांगणं आणि नागपूर शहरामध्ये आपल्यासारख्या प्रबुद्ध श्रोत्यांच्या समोर भागवताची कथा सांगणं याच्यामध्ये काही आनंद और आहे. आपण सगळे भगवंताच्या नामानं शुद्ध झालेले साधक आहात. 250 कोटीच्या पेक्षा अधिक नाम ज्यांच्या मुखातून बाहेर आलेलं आहे. ही सामान्य नामाची साधना नाही. ब्रह्मचैतन्य सेवा समितीच्या या अद्वितीय अशा उपक्रमामुळे त्या ठिकाणी एवढं मोठं हे नामानं सगळं विश्व झळून टाकावं अशा प्रकारचं दिव्य अनुष्ठान संपन्न झालं. मी खरंच सांगतो, आपल्यावर श्री महाराजांची, प्रल्हाद महाराजांची, त्याबरोबर दत्ताभैयांची अप्रतिम अशी कृपा आहे. त्या कृपेमुळं त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी चालतं आहे. कृपेशिवाय होत नाही. मी अनेक ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांच्या उपासना मंडळामध्ये जातो. सोलापूरला सुद्धा मी उपासना मंडळात अनेक कथा केल्यात. परंतु खरं सांगतो, नागपूरचं जे आपलं उपासना मंडळ आहे ब्रह्मचैतन्य सेवा समिती जी आहे, यांचा उपक्रम अत्यंत श्रेष्ठ असा उपक्रम आहे. सगळेच जण आता एवढ्या वर्षापासून आपण संपर्कामध्ये आहोत. पवित्र आत्मे आणि अशा सगळ्या लोकांना आपल्याला घेऊन चालणारे आपल्या सगळ्यांचे धुरंधर, आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन, मी पुढे तुम्ही मागे, खात्रीनं या असं महाराजांच्याच बरोबर आपल्याला अभिवचन देत आपल्याला घेऊन जाणारे परमादरणीय श्री गोपाळ काका आणि त्यांची सगळी समिती. वेळ झालेला आहे, सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला शक्य होणार नाही. ज्याप्रमाणे शरीराचे निरनिराळे अवयव असतात त्याप्रमाणे गोपाळ काका आणि ही ब्रह्मचर्य चैतन्य सेवा समिती हे निरनिराळ्या अवयवांनी मिळून बनलेलं एक शरीर आहे, एक संस्था आहे. प्रत्येकाचं काम तितकंच महत्वाचं आहे. कोणाचं काम मोठं आणि कोणाचं काम लहान असं नाही म्हणता येत.
हाताचं काम मोठं आणि पायाचं काम लहान असं नाही करताय. ज्याचं त्याचं आपल्या आपल्या स्थानी महत्त्व आहे. प्रत्येक जण सेवा समितीतला याच्याशी जुळलेला प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करतो आहे. आपणा सर्वांना साधुवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. श्री महाराजांच्या कृपेनं दिव्य असा उत्सव साजरा करण्याचं सौभाग्य, याचा आनंद घेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. याबद्दल मी ब्रह्मचैतन्य सेवा समितीला, आदरणीय गोपाळ काका आणि आपल्या सगळ्याच नामधारक सगळ्या मंडळींना, महापुरुषांना साधुवाद देतो, धन्यवाद देतो. काकांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांना हिरिरीनं साथ देणारे 7 दिवस 11 दिवस आम्ही त्यांच्या घरी राहिलो. आपल्या नागपुरातला एक भूषण वाटावा असा धर्मधुरंधर परिवार, आदरणीय श्री रूढी परिवार, दिलीपरावजी रूढी, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या समवेत असणारे सावजी, सगळीच मंडळी आहे. ज्या ज्या लोकांचं तन मन धनाचं सहकार्य या ब्रह्मचैतन्य सेवा समितीला असतं त्या सर्वांना त्या ठिकाणी मी साधुवाद देतो. मी काल बोलून गेलो, ज्ञानेश्वर महाराज म्हटले, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. आपल्यासारखे चांगले श्रोते जर नसतील तर आम्ही भागवताची कथा कोणाला ऐकवली असते. खरं सांगू का, काकांच्या भीतीमुळे मी बरोबर 9 वाजता कथा संपवत होतो, परंतु त्या ठिकाणी कथा संपवावी असं मला कधीच वाटलं नाही. कारण आपण एकाग्रतेनं, अत्यंत श्रद्धेनं किती जर वेळ झाला तरी सुद्धा ऐकणारे होता. असे ऐकणारे श्रोते हे त्या ठिकाणी फार कमी मिळतात महाराज. म्हणून फार गर्दी नसावी, दर्दी थोडे असले तरी चालतील. आपण सगळे परमार्थातले दर्दी आहात. आपणा सर्वांना द्यावे तेवढे साधुवाद थोडे आहेत. ज्या ज्या लोकांचं या कार्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांच्या अंतरंगामध्ये भगवंताची ज्ञानलक्षणा, प्रेमलक्षणा, भक्ती उत्पन्न व्हावी आणि त्या सर्वांचा जीवनाचा उद्धार, जीवनाची कृतार्थता भगवंताच्या कृपेने व्हावी ही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. यामध्ये धार्मिक अनुष्ठान संपन्न करणारी सगळी मंडळी आहेत. आमचे सगळे विद्यार्थी आहेत, उन्मेष गुरुजी, सौरभ गुरुजी, त्याचबरोबर बेणारे गुरुजी, सगळीच मंडळी आहे. आज मोठा यज्ञ झाला, खूप आनंद झाला. प्रत्येकजण आपण या यज्ञामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतो. प्रत्येक जणानं थोडा थोडा वेळ का होईना आहुती देऊन आपली छोटीशी ओंजळ भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी समर्पित केलेली आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना साधुवाद देतो. या कथेला संगीतमय बनवून अधिक सुश्राव्य करण्यासाठी नेहमी ज्यांची साथ मला लाभत असते असे आमचे हरिभक्तीपरायण रवी गंगणे आणि हरिभक्तीपरायण अनिल उमरे अनेक वर्षांपासून आमच्या बरोबर आहेत. यांना भौतिक दृष्टी नाही आहे, परंतु सुरदास असणारे हे भगवंताने यांना कलेचा एक सिक्स्थ सेन्स असा दिलेला आहे की त्यामुळे त्या ठिकाणी अप्रतिम अशी साथ आणि त्या साथीनं आपल्याला आनंद प्राप्त होतो. त्याचबरोबर विवेकजी, हर्षदजी, आमचे टाळ वाजवणारे हे काका, या सगळ्याच लोकांचं फार मोठं सहकार्य यामध्ये आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. एकट्यानं हा ओढता येत नाही. किती कोणी श्रीमंत असला, पैसेवाला असला तरी सुद्धा जगन्नाथाचा रथ जेव्हा सगळ्यांचे हात लागतात तेव्हा तो जगन्नाथाचा रथ पुढे चालतो. ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांचं या कार्याला सहकार्य झालेलं आहे त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. सगळ्यांचा हात लागला म्हणून हा रथ आपला 11 दिवसपर्यंत इथपर्यंत आलेला आहे. ज्यांनी ध्वनी व्यवस्था दिली असे आमचे प्रकाशजी भंडारे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवायला पाहिजेत. कारण ध्वनी व्यवस्था हा कथेचा किंवा कीर्तनाचा प्राण असतो. त्यांनी पाहिजे तशी उत्तम व्यवस्था दिली. त्याचबरोबर हे चित्रीकरण ज्यांनी केलं त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु चित्रीकरणाची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली, त्यांना सुद्धा साधुवाद देतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा विभाग सांभाळणारे, काय नाव त्यांचं, धरमदास, परवा काकांनी त्यांची भेट मला घडविली. मी त्यांना एकच म्हटलं की सगळे लोक कथा ऐकायला स्वस्थ बसतात, याच्यावरून तुमची भोजनाची जी व्यवस्था आहे ती उत्तम आहे हे मानायला हरकत नाही. उत्तम अशी भोजन व्यवस्था ज्यांनी दिली त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. हे सगळं महिला मंडळ रोज महाराजांची सेवा करणारं, हार कोणी करेल, फुलाची सजावट कोणी करेल, झाकी कोणी करणारे, हे सगळीच मंडळी, सगळ्यांना त्या ठिकाणी मी साधुवाद देतो.
या परमश्रद्धेय गोळवलकर गुरुजींच्या सभागृहामध्ये आपण 11 दिवस हा महोत्सव साजरा केला. या सभागृहाचे जे लोक असतील, विश्वस्त असतील, संचलन करणारी जी मंडळी असतील, त्यांनासुद्धा मी साधुवाद देतो. मला हे सांगायचं आहे की आपल्याला कथेमध्ये आनंद आला, तो भागवताच्या कथेनं आला, परंतु परमश्रद्धेय श्री गोळवलकर गुरुजींसारख्या पवित्र आत्मा महात्म्याच्या सभागृहामध्ये बसून आपण कथा ऐकली आहे, त्याच्यामुळे दुधामध्ये साखर पडावी असा आनंद आपल्याला या सभागृहामध्ये प्राप्त झाला. कारण स्थानावर सुद्धा सिद्धी असते. कोणत्या स्थानावर आपण कार्य करतो त्याच्यावर सुद्धा त्या कार्याची सिद्धी अवलंबून असते. म्हणून ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलेलं असेल त्या सर्वांना मी साधुवाद देतो. सर्वांच्या अंतरंगामध्ये भगवंताची प्रेमलक्षणा भक्ती नामाची तीव्र ओढ सर्वांच्या अंतरात निर्माण व्हावी आणि महाराजांच्या नामसाधनेनं तुम्हा आम्हा सर्वांचं जीवन कृतार्थ व्हावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्व संत सज्जन मातृपितृ स्वरूप नामधारकांच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्यासारख्या या सामान्य बालकाच्या मुखातून सदैव भगवान परमात्मा श्रीकृष्णांची, श्रीरामांची, भगवंताची कथा शेवटच्या श्वासापर्यंत सदैव होत राहावी असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या चरणी मागतो, आपल्याकडे मागतो आणि माझ्या या सेवेला पूर्ण विराम देतो. यानंतर भागवतातले 2 श्लोक आहेत. ते 2 श्लोक माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचे आहेत. याच्यामध्ये प्रार्थना केली देव आमच्या अंतरंगात, जशी श्रद्धा होती, भक्ती होती, तशी आम्ही आपली कथा ऐकलेली आहे. आपण सर्वांनी डोळे मिटून हात जोडून माझ्या मागे 2 श्लोक म्हणायचे आहेत. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वन्नो यद प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्. श्रीमद्भागवते महापुराणे व्यासकामष्टादशसहस्रं परमहंस्यां संहितायां 12 स्कन्धे 13 त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये तेन त्वदङ्घ्रिकमले रतिं मे च शाश्वतीम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धर्मप्रोचितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुद्धते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः नैमिषे निमिषक्षेत्रे ऋष्यशौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. तैकदा तु मुनयः पनातर्हुतहुताग्नयः सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सादर समर्पित करतो. ही सेवा आरंभ झाली होती त्या ठिकाणी आपल्या नागपूर शहराचं भूषण असणारे परमश्रद्धेय वेदमूर्ती कृष्णशास्त्री आर्वीकर गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय जाणते राजे ज्यांना म्हणलं तर वावगं होणार नाही असे परमादरणीय नितीनजी आणि त्यांच्या अखंड सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांच्या हातून दीपप्रज्वलनानं या कार्याचा आरंभ झाला होता. आदरणीय दिलीपजी रुडी काकासुद्धा होते. त्याचबरोबर आज या समारोपाच्या सकाळच्या यज्ञामध्ये ज्याने आपलं जीवन संघाला समर्पित केलेलं आहे असे परमादरणीय
भैयाजी जोशी यांचंसुद्धा शुभागमन या ठिकाणी झालं होतं. तेव्हा या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी पुनश्च मी ऋण व्यक्त करतो. अनेक विद्वान लोक 11 दिवस या कार्यामध्ये येऊन गेले. त्या सर्वांना त्या ठिकाणी मी वंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.